त्रिटिनीम ब्रह्मराजश्वर नाट्य वंदे भारत मातरम. ज्या भारतात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, विश्वमौली महाविष्णू भगवान ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय अशा अनेक संतांनी, महापुरुषांनी ज्या भारतात जन्म घेतला त्या भारतभूमीला मी सर्वात प्रथम वंदन करतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. खरं तर माझा विषय आहे खरावीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र म्हणजे काय तर असं म्हटलं जातं, नानो दख समम दानम न तिथी द्वादशी समाहान गायत्र्या परो मंत्रो न मातृ परदैवतम. अन्नदानासारखे दान नाही, अन्नदानासारखे दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, चंद्रभागेसारखे तीर्थ नाही, पंढरपूर सारखे क्षत्र नाही, पुंडलिकरासारखा भक्त नाही, ज्ञानोबाराय तुकोबारांसारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, भारतासारखा देश नाही आणि महाराष्ट्र सारखं राज्य नाही. कारण महाराष्ट्र म्हणजे काय, जगाकडे बघितलं आशा खंड हा श्रेष्ठ आहे, आशा खंडाकडे बघितलं भारत देश हा श्रेष्ठ आहे, भारत देशाकडे बघितलं तर महाराष्ट्र राज्य श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र. कारण ज्या महाराष्ट्रात ज्ञानोबारायांनी जन्म घेतला, ज्या ज्ञानोबारायांना स्पर्श झाल्यानंतर समाज आंघोळ करत होता, त्या ज्ञानोबारायांनी या महाराष्ट्रात जन्म घेतला. पण त्याच ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी आज जगभरातून लोक आळंदीला येतात. त्या ज्ञानोबारायांनी समाजाला दिलं तरी काय, जी श्रीमद भगवद्गीता सामान्यातल्या सामान्य माणसाला कळत नव्हती, ती श्रीमद भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वर करून संपूर्ण जगाला सर्वात सोपा आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी दिला ते ज्ञानोबाराय या महाराष्ट्रात जन्माला आले. काय दिलं जगद्गुरु तुकोबारांनी संपूर्ण समाजाला. ज्या जगद्गुरु तुकोबारांची गाथा बुडवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला, ते जगद्गुरु तुकोबारांची गाथा वाचण्यासाठी आज हजार लोक एकत्र बसतात. ते तुकोबारा आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. आमच्या महाराष्ट्राने संपूर्ण जगाला स्वाभिमान शिकवला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा औरंगजेबाने 40 दिवस छळ केला तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा स्वाभिमान डगमगू दिला नाही. ते छत्रपती संभाजी महाराज आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. फक्त शपथच नाही घेतली तर ते पूर्ण करून दाखवलं. ते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. पण शोकांतिका या गोष्टीची आहे, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणम या संस्कृत ग्रंथाची निर्मिती करतात. पण आजचा तरुण वयाच्या 16, 17, 18 वर्षाचे तरुण आज आपल्याला व्यसनाधीन दिसतात. हा प्रश्न आपल्याला कधी पडला? खरं तर आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तरुण कोणाला म्हणावं, सुभाषचंद्र बोस म्हणायचे तुम हमें खून दो हम तुम्हें आजादी देंगे. सुभाषचंद्र बोस म्हणायचे तुम हमें खून दो हम तुम्हें आजादी देंगे. आताचा तरुण म्हणतो तुम हमें तंबाखू दो हम तुम्हें चुना देंगे. शोकांतिका आहे. हे हसण्यावाल्या गोष्टी घेऊच नका, या हसण्याच्या गोष्टी नाही. कधीतरी समाजाचा विचार करा, कधीतरी या महापुरुषाचा विचार करा. या महापुरुषांनी कसं घडवलं असेल हा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त आपण काय समजून ठेवलं, एक साधारण राष्ट्र म्हणजे एखादं छोटंसं राज्य स्टेट समजून ठेवलं. पण महाराष्ट्र फक्त तेवढ्यासाठी मर्यादित नाही. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे हे सांगितलं. आज अमेरिकेत जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग गायले जातात, ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरीचे पारायण अमेरिकेत केले जातात. पण त्या ज्ञानोबाराय तुकोबारा आम्ही कधी समजून घेतले नाही. शोकांतिका म्हणावी लागेल. आज आमच्या मुलांना ज्ञानोबाराय माहित नाही, आमच्या मुलांना तुकोबाराय माहित नाही. आमच्या मुलांना माहिती तरी काय सैराट, पण आमच्या मुलांना आज सैराट पाठ नाही बाबा. शोकांतिका आहे. कधीतरी आम्ही या गोष्टीचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज घडले हो, छत्रपती शिवाजी महाराज घडले. महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र घडवला. पण छत्रपती शिवाजी महाराज घडले ना, तर घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्यांना गीता सांगत होत्या. त्यांना राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा सांगितले जात होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि म्हणून हा महाराष्ट्र घडला. ज्या काळात भारत हा परकीय सत्तेच्या छायेत दबला होता, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हा साधा विषय नाही. आणि किती वयाच्या 16व्या वर्षी हे छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्रामुळे संपूर्ण भारताला एक आगळी आणि वेगळी ओळख निर्माण झाली. ज्यांना संपूर्ण भारत अनाथांची माय म्हणून ओळखतो त्या सिंधुताई सपकाळ आमच्या महाराष्ट्रात जन्माला आल्या. महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील सुद्धा आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. एवढंच नाही
तर ज्यांचं गायन ऐकल्यानंतर माणसाचं अर्ध टेन्शन गायब होतं. त्या आदरणीय लताताई मंगेशकर आमच्या महाराष्ट्रात जन्माला आल्या. अहो, ज्यांना संपूर्ण विश्व क्रिकेटचा देव म्हणतं त्या आदरणीय सचिन तेंडुलकर आमच्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून आम्हाला म्हणावं लागतं, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, खरा वीर वैदिक पराधीनतेचा. जय जय भारत, जय महाराष्ट्र.